नमस्कार मित्रांनो, नरसिंगे किशोर सेवा मी आरोग्य दूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार परिचर्या शिक्षण व संशोधन, व्यावसायिक दृष्टिकोन आणि समायोजन, परिचर्या प्रशासन आणि व्यवस्थापन पेपर तिसरा जो आहे विचारला जातो 2021चा बघतो, ज्याला रिसर्च मॅनेजमेंटमध्ये आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो। तर आपण त्याचा MCQ बघूया। तर आता योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करणं 5 मार्काचा प्रश्न आहे। तर त्याच्यामध्ये पहिलं आपण बघूया, कमी समूहात संशोधनाची चाचणी अभ्यास करणे म्हणजे 4 ऑप्शन आहे। त्याच्यामध्ये उत्तर कुठलं बरोबर असेल? समूह अभ्यास, केस स्टडी, प्रारंभिक अभ्यास आणि प्रायोगिक स्टडी। ठीक आहे, त्याचं बरोबर उत्तर आहे प्रारंभिक अभ्यास होय। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे बरोबर उत्तर प्रारंभिक अभ्यास हे आहे। ठीक आहे, क त्यानंतर आहे इंडियन रेड क्रॉस या संस्थेची स्थापना डॅश साली झाली। तर ती झाले 4 ऑप्शन आहेत, 1820, 1920, 1848, 1948। तर बरोबर उत्तर आहे 1920 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर नवयुक्त परिचारिकांना नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास डॅश म्हणजे डॅश नवयुक्त परिचारिकांना नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करते। 4 ऑप्शन आहेत, अभिमुक्तता, नोकरीचे विश्लेषण, चांगला पगार, कामगिरीचे मूल्यमापन। तर अभिमुक्तता हे उत्तर बरोबर आहे, ओरिएंटेशन ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात। चौथा आहे हे डॅश हे शाब्दिकरणाचं एक नाट्यकरण आहे, व्याख्यान, भूमिका नाट्य, प्रात्यक्षिक, परिसंवाद। त्यातलं बरोबर उत्तर आहे भूमिका नाट्य हे उत्तर बरोबर आहे। कामाचे वाटप हे व्यवस्थापनाच्या डॅश तत्वानुसार केले जाते। तर कामाचे वाटप हे आदेशामधील एकता, दिशेमधील एकता, कामाची विभागणी आणि पुढाकार। तर कामाची विभागणी या तत्वानुसार केले जाते। योग्य जोड्या जेव्हा 5 मार्कालाच विचारल्या जातात। आता त्याच्यामध्ये अ गट आणि ब गट 2 गट असतात। तर त्याच्या अ गटात आहे जे आहे ते विद्यार्थ्यांच्या समस्या ज्या आहेत ते सांख्यिकीय माहिती, प्रश्नावली, स्क्रॅप, नेतृत्वशैली। ब गटात न वापरता येणारे साहित्य, मार्गदर्शन, समुपदेशन, लोकशाही पद्धत, संख्यात्मक माहिती, माहिती गोळा करण्याची पद्धत। तर आपल्याला आपण योग्य जोड्या आता जुळवूया। ठीक आहे, विद्यार्थ्यांच्या समस्या कोणत्या असतील? विद्यार्थ्यांच्या समस्येसाठी कोणती जोडी योग्य आहे? तर मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना आणि समुपदेशनची गरज असते। सांख्यिकीय माहिती म्हणजे संख्यात्मक माहिती, प्रश्नावली म्हणजे माहिती गोळा करण्याची पद्धत, स्क्रॅप म्हणजे काय तर न वापरता येणारे जे साहित्य असते ते स्क्रॅप, नेतृत्वशैली ही लोकशाही पद्धतीमधली म्हणजे लोकशाही पद्धत आहे। ठीक आहे, नेतृत्वामध्ये लोकशाही ही पद्धत येते। तर अशा प्रकारे हे होते रिसर्च मॅनेजमेंटमधील जे क्वेश्चन। आता इंग्रजीमधील हवं असेल तर इथे मी स्क्रीनशॉट म्हणजे तुम्हाला एक लावून ठेवलेला आहे, तर तुम्ही बघून घ्या। पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पायलट स्टडी, दुसऱ्याचं आहे 1920, तिसऱ्याचं आहे ओरिएंटेशन, त्याच्यानंतर चौथ्याचं आहे रोल प्ले, 5वा आहे डिव्हिजन ऑफ वर्क उत्तरं। त्याच्यानंतर आपण ह्याचे उत्तर बघू, स्टुडंट प्रॉब्लेम, काउन्सिलिंग अँड गायडन्स, त्याच्यानंतर न्यूमरिकल इन्फॉर्मेशन, क्वांटिटेटिव्ह डेटा, त्याच्यानंतर आहे क्वेश्चन आरेन, तर ते आहे डेटा कलेक्शन मेथड, स्क्रॅप, अनयुजेबल मटेरियल आणि लीडरशिप स्टाईल म्हणजे डेफ स्टाईल। ठीक आहे, म्हणजे ज्या आहेत त्या जोड्या आहेत ज्याला आपण मॅच द फॉलोइंग असं म्हणतो। तर अशा प्रकारे होता आजचा हा व्हिडिओ। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, धन्यवाद।